मुंबईमध्ये पाणी कपात आहे हे म्हणणं योग्य आहे आणि ही पाणी कपात अशीच राहिली तर मुंबईकर रस्त्यावरती येतील। याला जबाबदार हे सरकार आणि प्रशासन आहे। याचं कारण पिसे पांजरापोळ येथे 4 आपले पंप आहेत आणि हे ट्रान्सफॉर्मर जे आहेत हे पाणी लिफ्ट करून ते पांजरापोळला आपण नेतो आणि हे 4 पंप जे आहेत त्यापैकी 3 पंप हे सतत चालू असतात आणि एक स्टँड बाय आपण ठेवतो। नेमकं मागच्या 2 वर्षामध्ये स्टँड बाय पंप मेंटेनन्सच्या बाबतीत इकडे असलेले आयुक्त किंवा प्रशासनातले अधिकारी यांना या रिपेअरिंगबद्दल आठवणच झाली नाही आणि मग तो जेव्हा 3रा पंप बंद पडला त्यावेळी मग स्टँड बाय पंप चालू आहे का म्हणून बघण्यासाठी गेले तर तो मेंटेनन्समध्ये होता। आज 1200 कोटी रुपये या मुंबईत नुसत्या टाईल्स लावायला, झाडं लावायला, ब्युटिफिकेशन नावाने, सुंदरतेच्या नावाने खर्च केले जातात आणि मुंबईकरांना आवश्यक असलेले पाणी त्याला ॲडिशनल एक ट्रान्सफॉर्मर विकत घेऊन त्या ठिकाणी स्टँड बाय व्यवस्था करावी ही प्रशासनाची जबाबदारी असताना प्रशासनाने हे काम केलं नाही आणि याला जबाबदार मागील 2 वर्षातील प्रशासक म्हणून ढसाळ कारभार आणि हे सरकार ज्या पद्धतीने या मुंबई शहरामध्ये काम करतं आहे आणि त्याला न जुमानणारं प्रशासन अशा पद्धतीचा ढसाळ कारभार या पाणी कपातीला जबाबदार आहे। परंतु आशिष शेलार आरोप करतायत की 25 वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी या ठिकाणी कुठलीही पर्यायी व्यवस्था केली नाही, कुठल्याही पद्धतीचं नियंत्रण त्यांचं नव्हतं आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडला। आशिष शेलार आरोप करतात त्यांना विचारा की 25 वर्ष सत्तेत मांडीला लावून तुम्ही माझ्यावर बसला होता शिवसेना पक्षाबरोबर आणि त्यावेळेला पिसे पांजरापोळ येथे 3 पंप चालू असतात वर्किंगमध्ये आणि एक स्टँड बाय असतो, असे 4 पंप होते पण मागील 2 वर्षात स्टँड बाय जो पंप होता त्याची दुरुस्ती किंवा मेंटेनन्स ही करण्याची जबाबदारी त्यावेळेस सत्तेत असलेल्या पक्षाची नव्हती, प्रशासक म्हणून आणि तुम्ही सत्तेत असलेले जे पक्ष आहात त्यांची होती। त्यामुळे जे पाप तुम्ही केलं आहे ते त्याचं जे काय आहे फलित ते पापाचं फलित तुम्ही देखील घ्या, इतरांवरती बोटं दाखवून ते ढकलू नका असं मला त्यांना सांगायचं आहे। आणखी एक माहिती येत आहे की मुंबईमध्ये आता आपण गलिच्छ वस्त्या ज्या स्वच्छ करतो किंवा महिला बचत गटांना जी काही आपण कामं देतो ती यापुढे न देता एकाच कंपनीला ही सगळी कामं दिली जाणार आहेत आणि त्यामुळं जे महिला बचत गट आहे किंवा जे छोटे छोटे स्वयंरोजगार करणारे गट आहेत हे सगळे आता रस्त्यावर येणार। बरोबर आहे, असं आहे की हा फार मोठा घोटाळा आहे। मुंबई स्वच्छता अभियानाच्या नावाखाली जे काही नॉर्म्स आहेत ते या संस्थांकडनं पाळले जात नाहीत म्हणून या संस्थांची कामं काढून ती एकाच 5 वर्षाचं काम मोठ्या ठेकेदाराला देऊन हे इकडे स्थानिक ज्या संस्था आहेत म्हणजे महिलांच्या संस्था असतील, रोजगारांच्या संस्था असतील, बचत गट असतील त्यांना लॉटरी सिस्टीमद्वारे हे काम वॉर्डामध्ये दिलं जात होतं ते काढून घेतलं जातं आहे, त्यांच्या पोटावर पाय आणले जात आहेत आणि एकाच कॉन्ट्रॅक्टरच्या घशात 1200 कोटीचं काम घालण्याचं काम हे सरकार आणि प्रशासनातले अधिकारी करतात। सर 10 दिवसात जे आहे मुंबई महानगरपालिकेने 10 दिवसात 150 कोटींचं टेंडर काढलं होतं। छोटे छोटे टेंडर होते, मात्र जवळपास 900 ते टेंडर होते जे 10 दिवसात काढण्यात आले। महानगरपालिकेचे आयुक्त बदला अशी मागणी विरोधकांकडून असं आहे की मला असं वाटतं कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर तिकडचा आयुक्त बदलतो परंतु सध्या असलेल्या आयुक्तांवरती कोणाची मेहरबानी मला माहीत नाही, त्या मेहरबानीमुळे ते कदाचित आठवड्याला रिफिलिंग करतात आणि त्यांचे दिवस वाढत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।